म्हणून ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाही त्यांनी काळजी करू नका. आपण आपलं अकाउंट जे आहे आधार सीडेड झाल्यावर पूर्ण पैसे अनुकूल ना पूर्ण पैसे ट्रान्सफर होतील. ज्यांचे पैसे ट्रान्सफर नाही झाले त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण आपला अकाउंट आधार सीडेड बरोबर बरोबर सर. सध्या आपण कॅबिनेटमध्ये त्या दिवशी सर आपण निर्णय दिला होता त्याप्रमाणे सध्या पण प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर ते मोहीम आधार सीडिंग करण्याची चालू आहे सर. ते कदाचित होईल लवकरात लवकर आणि त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जाणारच आहे सर. हा आणि 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला तारीख दिलेली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरले आणि ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतील. परंतु तुम्हाला काही लोक राहिले सप्टेंबर साठी तरी सुद्धा सरकारने असं ठरवलेलं आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3 इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळतील. त्यामुळे काळजी करायची नाही. इथून हे सरकार देण्याच्या पूर्ण भावनेमध्ये देणार आहे. सरकार इकडे देना बँक आहे, देना बँक नाही. त्यामुळे तुम्हाला हे सांगतो की विरोधक जेवढे काही बोलताय त्यांना देखील बरोबर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणूनच हा आम्ही जे तुम्हाला देतोय ते आम्ही काही उपकार करत नाही. आमच्या बहिणींना थोडा एक आधार मिळेल, युवकांना एक स्टायपेंड मिळेल, त्यांना हातभार लागेल, त्यांच्या परिवाराला हातभार लागेल. कारण हा तुमचा हक्क आहे. शेवटी सरकार कुणाचं आहे? सरकार तुमचा आणि हा तुमचा अधिकार. आणि म्हणून हा भावाकडून बहिणीला माहेरचा आहेर आहे असं समजा. कारण फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबीज असं नाहीये. ही योजना कायमस्वरूपी आहे. आणि काही लोक म्हणतात एवढे पैसे कुठून आणणार, एवढे पैसे कुठून आणणार. अरे बाबा तुम्ही तर दिले नाही, आम्ही देतोय तो हिशोब का मांडतायत नाही आणि त्याच्यात थोडा का घालताय. आणि म्हणून आम्ही पूर्णपणे आपलं सरकार पूर्ण सर्व गाईडलाईन सर्व नियम सगळं पाळून आपण काम करतोय. 4-5 वर्ष पुढचे आम्हाला या योजनेमध्ये कुठे अडथळा येणार नाही. अनुभव बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर. आपल्याला कुठलाही अडचण येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे. पूर्ण आर्थिक हे तर योजना आता तर पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आपण केलेली आहे. त्यामुळे कुणी काही बोलू द्या. तुम्हाला आता कळलं की आता पैसे येणार नाही म्हणाले, आता पैसे आले. आता लोक म्हणतात विरोधक लवकर काढून घ्या नाही तर सरकार पैसे परत घेईल. आता मला सांगा हे सरकार देणार आहे. पुन्हा एकदा मी सांगतो हे सरकार देणार आहे, घेणार नाही. आणि म्हणून आम्ही जी योजना केलेली आहे ही योजना खऱ्या अर्थाने आज आपलं रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा आज त्या रक्ताच्या नात्या पलीकडचं भावा बहिणींचं नातं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे भाऊ बहिणीला फसवू शकत नाही. आणि महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण स्वतः मुख्यमंत्री लाईव्ह होते ते देखील ऐकलेलं असेल. त्यांनी सांगितलेलं आहे ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आधार सीडिंगचं जिल्हानिहाय काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे. तर आधार सीडिंग झालं की तुमचे पैसे भेटणार आहेत. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, आधार सीडिंग देखील झालेलं आहे, त्यांचे पैसे कधी भेटणार त्यांनी तेही सांगितलं आहे. की बघू शकता तुम्ही ज्यावेळेस तुमचं 17 तारीख येईल 17 तारखेला पूर्ण जणांचे पैसे भेटणार आहेत. ज्यांचे आत्तापर्यंत आलेले नाही आहेत. तुमचे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्यांचे आले नाहीत त्यांनीही सांगा. ज्यांचे आलेले असतील त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमीच आहे, त्यांनीही सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर बघा आता जी न्यूज आलेली जे अपडेट आलेले तेही आपण बघूयात. आत्तापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक लाभार्थी महिलांना लाभ महिला व बालविकास मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे. आजच्या तारखेची न्यूज आहे. आज देखील पैसे वाटप सकाळपासूनच चालू झालेलं आहे. सकाळी 4 वाजल्यापासूनच या ठिकाणी लाडक्या बहिणींना SMS येत आहेत पैसे आल्याचे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. तर
दिनांक 14 ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम म्हणजेच 3,000 रुपये जमा करण्यात आली आहे। उर्वरित पात्र महिलांना सुद्धा बघा 17 ऑगस्टपर्यंत हा लाभ मिळणार आहे। ही अधिकृत माहिती आलेली आहे। महाराष्ट्र शासनाचं हे न्यूज संकेतस्थळ आहे, महासंवाद माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय महाराष्ट्र शासनाचं, तर त्यांनीच माहिती दिलेली आहे की 17 ऑगस्टपर्यंत मित्रांनो उर्वरित पात्र महिलांना सर्व पैसे भेटणार आहेत। ज्यांचे पैसे यायचे बाकी आहेत त्यांना या ठिकाणी काळजी करायचं कारण नाहीये। 17 ऑगस्टपर्यंत पैसे भेटतील, परंतु त्यांचं आधार सीडिंग झालेलं असणं गरजेचं आहे। बँकेसोबत आधार लिंक पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आधार कार्डच्या वेबसाईटवरती चेक केलं, तुमचा आधार नंबर टाकून कुठलं बँक सीडिंग आहे त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होत आहेत। तुम्ही फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिले त्यामध्ये पैसे जात नाहीत, तुमचं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे त्यामध्ये पैसे जात आहेत। त्यामुळे तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर तुम्ही तात्काळ चेंज करून घ्यायचं आहे। 17 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी आहे। 17 ऑगस्टला सर्वांचे पैसे येणार आहेत ज्यांचं आधार सीडिंग आहे, फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांची। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आज असंही सांगितले, आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल की ज्यांचे पैसे 17 तारखेपर्यंत येणार नाहीत, जे उशिरा फॉर्म भरतील म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म भरतील किंवा 14 ऑगस्ट नंतर ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांना पैसे कधी भेटणार आहेत पहा, त्यांना जुलैचे, ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे असे मिळून 4,500 रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहेत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। तर त्यांनीही काळजी करायचं आहे, ज्यांनी नवीन फॉर्म भरलेत 31 ऑगस्टच्या अगोदर मात्र तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणं गरजेचं आहे आणि ज्यांचे 14 ऑगस्ट नंतर फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना तर 2 हप्ते प्लस सप्टेंबरचा हप्ता देखील भेटणार आहे। तर बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी तर ह्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर ही पैसे जी आहेत मित्रांनो दिनांक 14 ऑगस्टपर्यंत 1,62,00,000पेक्षा अधिक महिलांची नोंदणी झालेली आहे। म्हणजे पात्र महिला आहेत त्या सर्वांना 17 ऑगस्टपर्यंत जे आहेत राहिलेले पैसे जे आहेत ते भेटणार आहेत। तर आतापर्यंत 80 लाखपेक्षा अधिक पात्र महिलांना पैसे मिळालेले आहेत। ही प्रक्रिया चालूच आहे, कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं तर बघा महिला व बालविकास विभागाने ही माहिती शेअर केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की बहिणींचे रक्षाबंधन आनंददायी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असणार आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे थेट हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झालेली आहे। तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संदेश म्हणजे आज मित्रांनो 32 लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्य दिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे। ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत असून या प्रक्रियेवर मंत्री जे आहेत महिला व बालविकास आदिती तटकरे या स्वतः लक्ष ठेवून आहेत। तर आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ हस्तांतरण झालेलं आहे। सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतरण करण्यासाठी विभाग जो आहे युद्ध पातळीवरती कार्यरत आहे। तर पहा, रक्षाबंधनाच्या अगोदर सर्वांना पैसे भेटून जाणार आहेत, त्याचीच माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। स्वतः मंत्र्यांनी देखील ही माहिती दिलेली आहे। तर जवळपास 1,62,00,000हून अधिक महिलांची नोंदणी झालेली आहे 14 ऑगस्टपर्यंत मित्रांनो। तर ही संपूर्ण अपडेट आजच्या तारखेची होती, आज मित्रांनो आलेली होती। ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही। ज्यांचे 14 ऑगस्ट नंतर फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना 3 हप्ते भेटून जातील सप्टेंबरमध्ये असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबत ज्यांचे या ठिकाणी 14 ऑगस्ट पूर्वी फॉर्म मंजूर झालेले आहेत, त्यांचा आधार सीडिंग आहे, त्यांना 17 तारखेपर्यंत राहिलेल्यांना पैसे भेटणार आहेत। याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।